आज ती नाराजी दूर झालेली आहे आणि निश्चितच आमच्या येवलेकरांसाठी आणि नाशिक जिल्ह्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातील भुजबळ समर्थकांसाठी आजचा दिवस हा निश्चितपणे अतिशय आनंदाचा आहे। साहेबांना मंत्रिमंडळामधून डावलणं हे मोठी शोककळा होती ओबीसी समाजासाठी, परंतु देर आहे दुरुस्त आहे। साहेबांचा मंत्रिमंडळात शपथविधी झालेला आहे, यानंतर लवकरच पालकमंत्रीपद जाहीर होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण की महायुती सरकारमधील ओबीसी चेहरा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे महायुतीच्या मंत्रिमंडळापासून गेल्या अनेक महिन्यांपासून दूर होते आणि छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात कधी दिसणार याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि ओबीसी नेत्यांकडनं ओबीसी जे कार्यकर्ते होते त्यांची मागणी होती की आमचा नेता मंत्रिमंडळात कधी दिसेल। आजचा तो दिवस उगवला आणि माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते मान्य छगन भुजबळ आज मंत्रिमंडळात सामील झाले आहेत। त्यांनी आज राजभवन येथे मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। सर्वात जास्त आनंद हा येवलेकरांना झाला आहे, कारण येवल्यामधून छगन भुजबळ हे आमदार म्हणून निवडून येत आहे। हॅट्रिक देखील साधली त्यांनी, मात्र भुजबळांची नाळ ही येवल्याशी जोडलेली। येवल्याचे कार्यकर्ते पदाधिकारी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाबाहेर आले। आपण जर बघितलं पूर्ण राज्यभर जल्लोष साजरा केला जातो, येवल्यात देखील झालाय। आपल्यासोबत येवल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते, कसा आहे आजचा दिवस तुमच्यासाठी? आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा आहे। जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की 5व्या पंचवार्षिकला मोठ्या मताधिक्याने साहेब निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळात समावेश होणार नाही अशी जरासुद्धा शंका नव्हती, परंतु दुर्दैवाने तसं घडलं। त्यामुळे येवलेकरांची एक नाराजी होती की आपल्या पक्षाचं सरकार असून सुद्धा साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस मंत्रिमंडळात नाही, परंतु आज ती नाराजी दूर झालेली आहे आणि निश्चितच आमच्या येवलेकरांसाठी आणि नाशिक जिल्ह्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातील भुजबळ समर्थकांसाठी आजचा दिवस हा निश्चितपणे अतिशय आनंदाचा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मराठा आणि ओबीसी असे दोन द्वंद्व पाहायला मिळते। त्याचा फटका छगन भुजबळांना मतदारसंघात बसेल असं बोललं जातं, मात्र गणित उलटं झालं। सर्व समाजाने भुजबळांना पुन्हा एकदा निवडून दिले येवलेकरांनी। यामागचे नेमकी काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? खरं तर सामाजिक दृष्ट्या जर कधी पाहिलं तर इलेक्शनच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय विघळण झालं, तर त्या घुसळणीनंतर खरं तर ओबीसीच्याच मताधिक्यावर या महायुती सरकारने आपले पाय घट्ट रोवले होते। मात्र ओबीसी समाजातील अशी कल्पना होती की अशी एक मनामध्ये अचूक इच्छा होती का ती आता आमचा महाराष्ट्राचा ओबीसीचा नेता मुख्यमंत्री पदावर बसायला पाहिजे, परंतु राजकीय घडामोडीमध्ये ते शक्य असलं नसलं या शेवटी बलबलावर अवलंबून असतं। परंतु त्यानंतर एकदमच डायरेक्ट साहेबांना मंत्रिमंडळामधून डावलणं हे मोठी शोककळा होती ओबीसी समाजासाठी, परंतु देर आहे दुरुस्त आहे। आता का होईना साहेबांना संधी मिळाली। ओबीसीच्या आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ओबीसी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्याबद्दल नक्कीच इथून पुढच्या निवडणुका असतील किंवा काही ज्या राजकीय समीकरणं असतील, ओबीसी समाज हा महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशी एक शक्यता या निमित्ताने व्यक्त करायला हरकत नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारी करण्यात सर्वात मोठा वाटा असलेल्या छगन भुजबळांना महायुतीने डावलून आतापर्यंतच्या काळात खरोखर चूक केली असं वाटतं तुम्हाला? नाही, आम्हाला येवलेकरांचं असं आहे की माननीय भुजबळ साहेब येवला मतदारसंघ आणि येवल्याचा विकास हे गेल्या 20 वर्षापासून समीकरण जुळलं आहे, परंतु या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा मंत्रिपद डावललं गेल्यामुळे येवल्यात निश्चितच नाराजी होती। भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती नव्हे तर पूर्ण मतदारसंघात सगळ्या समाजामध्ये नाराजी होती, कारण की येवल्याचा विकास थांबवला जाईल म्हणून। आणि निश्चितच त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भुजबळ साहेबांना डावललं गेलं याविषयी खंत होते। खरं तर आता पालकमंत्रीपद जे होतं पालकमंत्रीपद ते नाशिक जिल्ह्याला पालकमंत्रीपदावरती ट्विस्ट कायम आहे। गिरीश महाजनचं नाव पुढं आलं तर पुढं आलं देखील होतं, मात्र परत ते मागे घेण्यात आलं। मग तुम्हाला असं वाटतं की तुमचा नेता पालकमंत्रीपदी विराजमान होईल आता? कदाचित हा योगायोग म्हणावा लागेल की साहेबांचं मंत्रिमंडळात समावेश होईपर्यंत पालकमंत्रीपद नाशिकला मिळालं नाही। आज साहेबांचा मंत्रिमंडळात शपथविधी झालेला आहे, यानंतर लवकरच पालकमंत्रीपद जाहीर होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे।
भुजबळांनी ओबीसीच्या म्हणजे ओबीसी नेता म्हणून ते पूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. मराठा समाज त्यांच्या विरोधात त्यांच्या संदर्भात नाराज आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे. मनोज जरांगे पाटलांनी देखील याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या नाराजीकडे तुम्ही कसं पाहता? भुजबळ साहेबांनी असं जातीय राजकारण कधीच केलंच नाही, पहिली गोष्ट. आणि येवल्यातूनच्या जनतेने दाखवून दिलं का भुजबळ साहेब जातीवादी नाही आहे म्हणून. आणि एवढ्या मोठ्या मतात देखील साहेबांना तिथं मतं मिळाली. याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार? भुजबळांचं मंत्रिमंडळात समावेश होणं आणि त्यानंतर कशा प्रकारे तुम्ही आता येवला मतदारसंघात जल्लोष साजरा करणार आहात? येवला मतदारसंघात रात्री जेव्हा ही बातमी 10:30 पावणे 11 वाजता बातमी जेव्हा टी व्हीवर दिसायला लागली तेव्हापासून येवला मतदारसंघात जल्लोष हा केला जातोय. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. म्हणजे अगदी दिवाळीचे फटाके फुटतात तसे येवल्यामध्ये आनंदाचे फटाके भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदामुळे फुटत आहे. कारण की याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवल्याचा विकास हा पुढे सरसावला जाणार आहे आणि येवलेकरांना या बाबतीत निश्चितच न्याय मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करता महायुतीने टाकलेलं पाऊल म्हणता येईल. कारण खरं पाहता ओबीसी समाज पूर्ण नाराज झाला होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 गोष्टी ओबीसी समाजासाठी घडलेल्या आहे. 27% आरक्षण जे होतं पूर्वीचं निवडणुकीत ते कंटिन्यू केलंय सर्वोच्च न्यायालयाने आणि नंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश, या 2 गोष्टी महायुती सरकारसाठी खूप महत्त्वाच्या आणि फायद्यास ठरतील का? निश्चितपणे. एकतर सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस आरक्षण कंटिन्यू केलं त्यामध्ये सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची होती आणि सकारात्मक होती. त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब, समीर भाऊ या सर्वांचा पाठपुरावा सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. आणि साहेबांच्या माध्यमातून आता मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे निश्चितपणे ओबीसीचं पाठबळ जे विधानसभेला महायुतीच्या पाठीशी उभं राहिलं त्याहीपेक्षा भक्कमपणे हे युतीच्या पाठीमागे महायुतीच्या पाठीशी ओबीसीचं पूर्ण पाठबळ राहील आणि त्याचे परिणाम आपल्याला येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येईल हे आपल्याला जाणवेल. तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळांना कोणतं खातं मिळालं पाहिजे? साहेबांना वजनदार खातं, जलसंपदा, ग्रामविकास असं खातं मिळावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. परंतु त्यावेळेस मंत्रिपद नाकारलं आणि आता धनंजय मुंडे साहेबांचं जे खातं आहे तेच खातं मिळेल असं एकंदरीत वातावरण आहे. परंतु याच्यानंतर देखील आम्हाला येवलेकरांना अपेक्षा आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद हे पक्षाने द्यावं. हे होते येवलेकरांचं स्पष्ट मत आहे. मंत्रिपद तर मिळायचं, जे खातं मिळालं ते वजनदार मिळायला हवं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.